संपर्क हा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्येही आहे. आणि तात्यांचा एक मित्र परिवार हा फार मोठा आहे. गेली अनेक वर्ष तात्यांची आणि आमची खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक संबंध आहेत. आणि तात्यांचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा एखादं व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात आलं तर तात्या ते सन्मान जपण्याचं निश्चितपणानं काम करत असतात. मला आधीमध्ये अनेक त्यांच्या मनात आलं की मला माहिती पडत नाही तात्या येणार आहेत, पण 100% तात्या अचानकपणे त्या ठिकाणी भेटायसाठी येत असतात. आणि खऱ्या अर्थानं अशी फार दुर्मिळ माणसं असतात की माणुसकी जपणारे, माणूसपणाला जपणारे फार अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळता आहे. परंतु तात्यानं खऱ्या अर्थानं ते एक वृत्त स्वीकारल्यासारखं की आपली संपत्ती हा समाज आहे, आपली संपत्ती समाजातली कर्तबगार माणसं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, ही आपली संपत्ती आहे. आणि एक तात्यांचं मी राजकारणामध्ये बघितलं की ते कुणाही बद्दल त्यांच्या मनामध्ये किंतु असत नाही. अनेक वेळा चर्चा करायला बसल्यानंतर ते कधीच कुणाबद्दल मनामध्ये काहीतरी वितुष्ट ठेवून मला कधीही ते बोललेले दिसले नाही. अनेक वेळा आमच्या राजकारणाच्या गप्पा गोष्टी होतात, परंतु समाजासाठी आपल्याला काय करता येईल, समाजासाठी काय सरकारचे धोरण आणि निर्णय असले पाहिजे, ते कोणत्या प्रश्नावरती आपल्याला आता काम करावं लागेल, या अनुषंगानं निश्चितपणानं त्यांच्यावर मन मोकळेपणानं नेहमी चर्चा होत असतात. आणि तात्या त्यांच्यावर बोलायला लागलं, बसलं तर वेळ कधी आणि किती निघून गेला हे निश्चितपणानं समजून येत नाही. आम्ही गेली अनेक वर्ष आमचे माधवराव गाडगेची सरकार असतील, साखर कारखानदारीमध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे. पूर्वी आंदोलनामध्ये सुद्धा मी अनेक वेळा त्यांच्यावर बोलायचा की नेमकं आपलं धोरण काय आहे, नेमका काय परिस्थिती आहे, आपण कशा पद्धतीनं ऊस उत्पादकाला न्याय देऊ शकतो आणि कारखानदारी सुद्धा टिकवू शकतो, यावर नेहमी आमच्या त्यांच्या चर्चा होत राहायच्या. सावकरमधनं एक तर आम्ही एकत्रितच काम केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तात्या तुम्ही ध्यास घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहात, जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहात. मी बघितलं की अलीकडच्या काळामध्ये जर सरपंच पद मिळालं तर बऱ्याच वेळा माणसं हवेत असतात, पण तात्या तुमच्याकडे पदं आली, पदं गेली, पण तुम्ही मात्र जमिनीवर पाय ठेवून काम करत राहिला. आणि हे एक वैशिष्ट्य आहे तात्यांचं. मी अनेक वेळा तात्यांच्या घरी येण्याचा मला योग आला. अनेक वेळा प्रवासामध्ये जात असताना 2-2 तास आम्ही लेट झालो तर तात्या मात्र पहाडासारखे वाट बघत, चाहतकासारखे वाट बघत उभा राहतात. कारण अशी फार दुर्मिळ माणसं आहेत. आणि त्यातलं एक नेतृत्व या कुरुंदवाड शहराला तात्या निश्चितपणानं लाभलेलं आहे. एखादं आंदोलन असेल, आक्रमकपणानं उतरायचं ठरवलं तर तात्या बेभानपणानं त्या आंदोलनामध्ये उतर. एखाद्याला पाठिंबा द्यायचा ठरवला तात्यानं तर 1 घाव 2 तुकडं, तिथं काही तात्या विचार करत नाहीत. अगदी ताकदीनं त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं उभा राहतात. मला राजकीय काय फायदा होईल का तोटा होईल याचा कधीही तात्या खऱ्या अर्थानं विचार करत नाही. आणि एक हे रांगडं व्यक्तिमत्व आहे, गावगाड्यातलं हे खऱ्या अर्थानं मातीतलं एक रांगडं व्यक्तिमत्व तात्यांच्या रूपानं मी गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं पाहत आहोत. सरकारसारखी माणसं त्यांच्या पाठीशी उभा आहेत. सरकार तुम्ही आमच्याही पाठीशी तसंच उभा राहा, तात्याच्या उभा राहताही तसं. कारण सरकार म्हणजे महान कलाकार आहेत, मोठे. त्यांनी मनात आणलं तर ते काही बी करू शकतात. आणि निश्चितपणानं त्यांनी ठरवलं की एकदा एखाद्याला पाठिंबा द्यायचा तर त्यांचा आशीर्वाद हा लढाईसाठी फार मोठा असतो. कारण लढाई लढणारी माणसं
ही खऱ्या अर्थानं कपल का असतात आणि मग त्याला शस्त्र पुरवणाऱ्यांची सुद्धा गरज असते, अस्त्र पुरवणाऱ्यांची सुद्धा गरज असते आणि शस्त्र आणि अस्त्र पुरवणारं खऱ्या अर्थानं महानगर कोण असेल तर ते आमचे सरकार आहे. ते कवा कवा माझ्यावर रुसते, ते थोडं रागावते ते तात्या, पण सरकार मी माणूस आपला सरळ मनाचा माणूस आहे. तुम्हाला खरं माझ्या आयुष्यामध्ये मला जे भगवंतानं दिलं, जे मिळालं, जे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं मिळालं, ते खरोखर भरपूर मला मिळालं. देवाभाऊ नावाचा माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्या माणसानं खऱ्या अर्थानं माझं आयुष्य लिहिलं. माझी भाग्यरेषा जर या पृथ्वीतलावर सदाभाऊची भाग्यरेषा जर कुणी लिहिली असेल तर मी सन्मानानं सांगतो ती देवाभाऊ फडणवीस नावाच्या माणसानं लिहिली. मी एका भाषणामध्ये म्हणलो होतो सरकार